वरदा हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु श्यामनाथ महाराज बरवे झाले आत्माराम हृदयी आले सद्गुरूंनी कृपा केली निज वस्तू पैदाविली आनंदी आनंद आनंदी आनंद पाहे तिकडे हा गोविंद सद्गुरूंनी कृपा केली निज वस्तू पैदाविली निळा म्हणे मी निष्काम निळा म्हणे मी निष्काम परिपूर्ण आत्माराम सद्गुरूंनी कृपा केली निज वस्तू पैदाविली विठ्ठल विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डलीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन संताची हरी चरण संताची आनंद कृपादानी कथेचा विचारू उतरे चरण संताची उतरे चरण संताची चंद्र कुमार कथेचा विचारू चंद्र कथेचा विचारू पांडुरंगा करे प्रथम नमन उतरे चरण संताची संत कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू नमन उतरे चरण नाचिया संत कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो जी अद्यावेद प्रतिपाद्य जय जय सुसंवेद्य आत्मरूपा देवा तूच गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजी जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वर 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 ओम नमो
गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जयाच्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभाग गेला. साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी गुरुपादुकांना. सद्गुरुनाथ भगवान की जय. प्रस्तुत प्राप्तरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देहूचे सुप्रसिद्ध साधू श्री संत तुकोबाराय यांचे लाडके असणारे शिष्य एकनिष्ठ असणारे शिष्य श्री संत निळोबाराय यांचा ज्यावेळेस जीवनामध्ये संतांची प्राप्ती होते सद्गुरूंची कृपा होते त्यावेळेस जीवाला येणारा अनुभव जो की अनुभव निळोबारायांच्या जीवनामध्ये आला तो अनुभव निळोबाराय या अभंगातून मांडण्याचा प्रयत्न करतायत. निळोबारायांचा अभंग 4 चरणांचा तुम्हा 2 चरणांच्या संत मायबापांच्या सेवेकरिता विठ्ठल विठ्ठल माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांचा 727वा समाधी सोहळा सद्गुरू शामनाथ महाराज आणि दास महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व सद्गुरू रामदास काका तसेच सद्गुरू गिरीधर बापू असतील त्याचप्रमाणे गुरुवर्य धर्मराज दादा यांच्या प्रेरणेने आणि सर्व ग्रामस्थ देवळाली आणि श्रीराम प्रतिष्ठान यांच्यामार्फत चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील सकाळच्या सत्रातील दुसऱ्या दिवसाची सेवा ज्यांच्यामुळं ही सेवा मला भेटली ते आमच्या परमस्नेही हरिभक्तपरायण आकाश महाराज जगताप यांच्यामुळे ही सेवा करण्याची संधी प्राप्त झाली आणि तुम्हा सर्व संत मायबापांचं दर्शन माझ्या भाग्यामध्ये लाभलं. धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. कीर्तन साथीसाठी उपस्थित सर्व ग्रामस्थ भजनी मंडळ त्याचबरोबर काल ज्यांची कीर्तन सेवा झाली असे उत्कृष्ट मृदंगवादक उत्कृष्ट गायनाचार्य आणि उत्कृष्ट कीर्तनकार हरिभक्तपरायण कृष्णा महाराज वैद्य महाराज गायन साथीसाठी उपस्थित आहेत. त्याचबरोबर संगीत विशारद संगीत अलंकार भैरव महाराज जाधव महाराजही उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमच्यासोबत आलेले घोडके महाराज असतील शरद महाराज गावातील भजनी मंडळ विनेकरी आणि एवढ्या सर्वांना वाजवण्याचं काम करतायत आमचे मित्र असणारे हरिभक्तपरायण हरिओम महाराज. त्याचबरोबर संस्थेतील छोटे बालवारकरी महाराजांचं नाव काय ज्यांनी पहिली चाल गायली असे हिवाळे महाराज उत्कृष्ट अशी पहिली चाल ज्यांनी गायली महाराजांनाही धन्यवाद आणि तुम्हा सर्वांनाही खूप खूप धन्यवाद. का तर तुम्ही कीर्तनाला आले म्हणून नाही महाराज कामाचे दिवस आहे आपण सर्व शेतकरी नाही का. सर्वांना प्रथमतः नतमस्तक होतो आणि माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी कीर्तन म्हणजे काय माहिती असेल नसेल ऐकून घ्या. कीर्तन म्हणजे काय म्हटल्यानंतर बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न असेल महाराज कीर्तन म्हणजे काय विचारताय काय हे चालूही त्याला कीर्तन म्हणतात. पण कीर्तन या शब्दाची जर व्याख्या केली कीर्तन शब्दाची फोड करत असताना कीर अधिक तन बरोबर कीर्तन. कीर म्हणजे काय आपण दररोज वापरतो शब्द. रोज संध्याकाळी काय असतो अंधार असतो. रोज रात्री काय असतो अंधार. पण अमावस्येच्या रात्री किर अंधार असतो. रोज अंधार पण अमावस्येला किर अंधार. किर म्हणजे घनदाट. किर म्हणजे घनदाट आणि तण म्हणजे काय हे अपेक्षित उत्तर शेतकऱ्यांकडून आहे. आपण सगळे शेतकरी आहेत. तण कशाला म्हणतात जे पेरलं जातं त्याला काय म्हणतात. आहेत सुधारित शेतकरी देवळालीत 5 एकर काँग्रेस केलाय 2 एकर लवाळा केलाय आहेत कोणी. तण कशाला म्हणतात
जे न पेरता उगवलं जातं त्याला काय म्हणतात? बाबा, न पेरता उगवतं त्याला तण म्हणतात. आणि ज्यावेळेस तण आमच्या शेतामध्ये जास्त असेल त्यावेळेस आमचं पीक असं जोमाने येत असतं. बरोबर ना? वारे शेतकरी, आणि तुम्ही असे माना हलवता म्हणून तर आमचं साध्य महाराज. ज्यावेळेस शेतामध्ये तण जास्त असेल त्यावेळेस पीक येत नाही. म्हणून जातीवंत शेतकरी बांधावरचा नाही. जातीवंत शेतकरी तण नष्ट करण्यासाठी त्याची खुरपणी करतो. आता नवीन आलं पहा, काही जण खुरपणाचे पैसे वाचवण्यासाठी ते फवारणी करतायत तणनाशक. नाही महाराज, तणनाशक नाही मारलं पाहिजे, आपल्या शेतीचा दर्जा कमी होतो. त्याच्यामुळं सेंद्रिय पद्धतीची शेती झाली पाहिजे, हे काळाची गरज आहे. तण नष्ट करण्यासाठी खुरपणी करतो आणि ज्यावेळेस खुरपणी होईल त्यावेळेस शेतातलं तण नष्ट होतं. तसं कीर्तनाने काय होतं? कीर्तन म्हणजे काय? घनदाट असलेलं तण नष्ट करण्याचं साधन म्हणजे कीर्तन. विठ्ठल एकानं एवढंच ऐकलं, उठून गेला. आणि दुसऱ्याच दिवशी फोन, महाराज तुमची तारीख पाहिजे. म्हटलं अरे रात्रीच तुझ्या गावात कीर्तन झालं. म्हटलं आम्ही रात्री कीर्तन ऐकलं म्हणूनच तारीख घेतली. म्हटलं चला आवडलं असेल नाही का. परत त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आम्ही गेलो कीर्तनाला त्यावेळेस गावात गेल्यानंतर फोन केला. गावात कुठं मंडप नव्हता, स्पीकरचा आवाज येत नव्हता. फोन केला, गावामध्ये आलोय. त्याने सांगितलं महाराज गावातून तसंच सरळ रोडनी या, पाण्याच्या टाकीपासून उजव्या हाताने वळा, त्या रस्त्याने सरळ या. त्या रस्त्याने गेलो. हा माणूस शेतामध्ये थांबलेला होता आणि म्हटला या ठिकाणी कीर्तन करायचं. अरे इथं मंडप नाही, स्पीकर नाही. म्हटलं महाराज मंडप स्पीकरची काय गरज आहे, इथं ऐकायलाच नाही कुणी येणार. मग ऐकायला नाही तर मग कीर्तन कशासाठी आहे? त्यानं सांगितलं महाराज मी काल तुमचं कीर्तन ऐकलं आणि तुम्ही म्हणले कीर्तन म्हणजे तण नष्ट करण्याचं साधन. म्हणलं आता ऊसात तण जास्त झाले, आता खुरपायला बाया जर लावायच्या म्हटलं तर आता खुरपणारे बाई येत नाही महाराज. त्यांचा ग्रुप असतो 10-5 जणींचा नाही का. आणि ते 10-5 जणींचा ग्रुप, परत ते ग्रुप सोपं नाही महाराज. त्यांची 300-400 रुपये हाजरी आणि बाया चालत येत नाहीत खुरपायला. आता त्यांना बसायला काय लागते? परत ते गाडीचं भाडं कोणी भरायचं? शेतकऱ्यानं. आणि शेतकरी कोण आहे माहिती आहे का? शेतकरी देशाचा राजा आहे. पहा बरं का, शेतकरी हा देशाचा राजा आहे. आणि खुरपणासाठी जाणाऱ्या महिला 4 व्हीलरमध्ये शेतकऱ्याच्या शेतामध्ये येत आहेत, त्याचं भाडं शेतकरी भरतो. मग म्हटलं इतका खर्च करण्यापेक्षा आम्ही असं ऐकलं की तुम्ही कीर्तनाचे पैसे ठरवत नाही, जेवढे देता तेवढे घेऊन जाता. मग म्हटलं आता सोप्यामध्ये नाही का, महिलांना खुरपायला एवढे पैसे घालण्यापेक्षा कीर्तनाने जर तण नष्ट होत असेल तर मग कमी पैशात होणार म्हणलं कीर्तन आहे म्हणले. म्हणून माता माऊल्यांना विनंती आहे माझी, मायबाप शेतकऱ्याचा पैसा हा साधा पैसा नसतो, त्याच्या घामाचा त्याच्या रक्ताचा पैसा आहे. खुरपायला जे जात असतील शेतकऱ्याच्या शेतामध्ये काम करायला जाणाऱ्या मजुरांनी एक लक्षात घ्या, 200 रुपये हजेरी असेल तर 250 रुपये मागून घ्या, पण प्रामाणिकपणे काम करा. तुम्ही जर त्या शेतकऱ्याला फसवलं ना तर महाराज आपल्या घरात कधीच समाधानी राहणार नाही. म्हणून शेतकऱ्याशी इमानदारीने राहा महाराज. म्हणून त्यानं सांगितलं महाराज तुमचं कीर्तन ठेव. म्हटलं राजा हे कीर्तनाने त्या शेतातलं तण नष्ट होत नाही राजा, या कीर्तनाने या शरीररूपी शेतामध्ये असणारं तण नष्ट होतं, म्हणून याला कीर्तन म्हणतात. ते म्हणला शेतात, या शरीररूपी शेतात तण आहे का? आहे का हो? आहे ना महाराज. नाथबाबांनी सांगितलं काम क्रोधाच्या उपटोनी पेंढी आणि कल्पनेच्या काशाकाढी, पिक पिकले प्रेमाचे साठविले गगनटाचे. या भंगामध्ये नाथ महाराजांनी तण सांगितलं, षडविकार रूपी तण की या शरीररूपी शेतामध्ये, आणि ते घालवण्याचं साधन म्हणजे कीर्तन आहे. कसं सांगून देईल तुम्हाला. षडविकार रूपी तण घालवायचं असेल, पहा काय होतं. षडविकार रूपी तण ज्यावेळेस येतं त्यावेळेस आमचं परमार्थ नावाचं जे पीक आहे ते पीक येत नाही. का तर आमच्यामध्ये तण जास्त झालेलं असतं. त्यातलं एकच तण पहा, क्रोध नावाचं तण. भजनामध्ये बसल्यानंतर नवीन आलेला गावातला पोरगा
पहिल्याच दिवशी भजनाला येतो आणि बसल्या बसल्या हातामध्ये टाळ घेतो. बुवा अभंग म्हणत असतो आणि तो पोरगा टाळ वाजवत असताना त्या पोराचा टाळ हुकला. बुवाचं लक्ष अभंग सोडून त्या पोराकडं जातं. पोरा टाळ खाली ठेव. अभंग बाजूला, बुवाचं लक्ष भजनामध्ये तल्लीन असलेला बुवाचं लक्ष फक्त क्रोधामुळे त्या पोरावरती गेलं. पोरगा पुन्हा आयुष्यात भजनाला कधी येत नाही. पण बुवाचा परमार्थ बाजूला राहिला का? त्यातल्या फक्त एकाने क्रोधाने इतका त्रास दिला. मग षडविकारांनी तर किती त्रास देतील तो आपला आजचा विषय नाही. म्हणून षडविकार रूपी तण जोपर्यंत तोपर्यंत परमार्थ नावाचं फळ या शेतामध्ये येत नाही. म्हणून हे षडविकार रूपी तण घालवण्यासाठी त्याचं साधन म्हणजे कीर्तन आहे. कसं तर षडविकार जर घालवायचे असतील तर तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोधे केले घरते. हे षडविकार रूपी तण जर घालायचं असेल तर तुकोबारांनी त्याची साधना सांगितली की तुमचा देह हा भगवंत स्वरूप झाला पाहिजे. आणि ज्या वेळेस तुमचा देह भगवंत स्वरूप होईल त्यावेळेस तुमच्यातले षडविकार हे नाहीसे होतील. आणि देह जर भगवंत स्वरूप करायचं असेल तर त्याची साधना तुकोबारांनी सांगितलेली आहे. कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग देह भगवंत स्वरूप करण्याची साधना जगद्गुरु तुकोबारांनी सांगितली. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कीर्तनाने होईल काय? कीर्तन ही अशी साधना आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये जर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर त्याची एकमेव साधना संत आम्हाला सांगून देत आहेत. त्याची साधना म्हणजे अशी आहे, ती म्हणजे कीर्तन. पहा, कीर्तनाने होतं काय? जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. संतांनी कीर्तनाची मर्यादा घालून दिली. कीर्तनाने होतं काय? कीर्तनाने अंग हरिरूप होतं. आणि अंग हरिरूप झालं षडविकार नाहीसे होतात. म्हणजे षडविकार रूपी तण घालवण्याचं साधन म्हणजे कीर्तन. विठ्ठल विठ्ठल अपेक्षा करतो की कीर्तन म्हणजे काय हे समजलं असेल. आणि इथून पुढं तरी कमीत कमी कीर्तनामध्ये हसण्याची अपेक्षा आपण करणार नाही. का तर मायबाप वर्षातले 365 दिवसातले 7 दिवस आम्ही भगवंताच्या भजनासाठी नामस्मरणासाठी देतो. किती दिवस? 7 दिवस. 7 दिवसातले खरं सांगा मंडपामध्ये किती वेळ असतो आपण? किती वेळ? 2 तास. फक्त 2 तास कीर्तनापुरतेच येऊन बसतो आपण. आणि 365 दिवसातले रोज फक्त 7 दिवसातले 2 तास आम्ही भगवंतासाठी देतोय, आमच्या उद्धारासाठी देतोय. मग त्या 2 तासात हसण्याची अपेक्षा आपण कीर्तनातून का करावी? मनोरंजनाची अपेक्षा आपण का करावी? कीर्तन हे तुम्हाला चांगलं वाटावं म्हणून नसतं मायबाप, तुमचं चांगलं व्हावं म्हणून कीर्तन आहे. हे जोपर्यंत आपल्याला समजणार नाही तोपर्यंत आपल्यात परिवर्तन होणार नाही. आता कीर्तन म्हणजे आपण हसण्यासाठी मनोरंजनासाठी कीर्तन ऐकतो आपण. मनोरंजनाची साधनं अनेक आहेत महाराज. घरामध्ये टीव्ही आहे, प्रत्येकाच्या खिशामध्ये अँड्रॉइड मोबाईल आहे, तो मनोरंजनासाठी आहे. पण उद्धाराचं एकमेव साधन, आपल्या मुलांना योग्य ते संस्कार देण्याचं एकमेव साधन म्हणजे धर्मव्यासपीठ. हा धर्ममंडप आहे. तर चला, कीर्तन म्हणजे काय समजलं असेल अपेक्षा करतो आणि अभंगाकडे वळतो. अभंग म्हणजे काय? अभंग जो कधीही भंग पावत नाही त्याला अभंग म्हणतात. आणि अभंग म्हणजे काय पहा, आजचा अभंग निळोबारांचा आहे. सहज सुचला म्हणून लिहिलेला नाही.
संतांना जी अनुभूती आली, जी सद्गुरूंच्या कृपेने आलेली अनुभूती संतांनी अभंगाच्या द्वारे ती तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. अभंग म्हणजे काय, तर अभंग म्हणजे जो कधीही भंग पावत नाही त्याला अभंग म्हणतात. आमच्याकडं बाबा देवभंग पावतात. बरीच मंडळी म्हणतात महाराज आमच्या गावचा देव भंग पावला. मग त्यांना सांगावं लागतं ती मूर्ती घेऊन पंढरपूरला जा आणि चंद्रभागेमध्ये तिचं विसर्जन करा. दुसरी मूर्ती आणून ब्राह्मण काकांना बोलून तिची योग्य तऱ्हेने प्राणप्रतिष्ठापना करा. म्हणजे आमच्याकडं देवभंग पावतात पण संतांची वाणी भंग पावत नाही म्हणून अभंग. विठ्ठल विठ्ठल आम्ही केलेली काव्य रचना काही काळ गाजते वाजते. प्रत्येक डीजेला गणपती शिवजयंती लग्नामध्ये प्रत्येक डीजेला वाजते. पण काही कालांतराने ती जुनी होते. पण संतांचे काव्य संतांचं वाङ्मय आजही सुंदरते ध्यान किंवा रूप पाहतालोचनी हा अभंग रोज म्हणत असताना एक वेगळं चैतन्य आणि ऊर्जा भेटते म्हणून त्याला अभंग म्हणतात. असा अभंग आजचा हा निळुंबारायांचा आहे. अभंगाची भाषा जर पाहिली तर अभंगाची भाषा ही मराठीमध्ये आहे. मी तर म्हणेल मराठी समजत नाही असा महाराष्ट्रामध्ये कोणीच नसावा. म्हणून तर संतांनी मराठीमध्ये वाङ्मय केलं. ए मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. काही काळ असा होता महाराज भगवद्गीता ही सर्वसामान्यांची हिंदू धर्मामध्ये भगवद्गीतेला खूप महत्त्व होतं. भगवद्गीता ही असा ग्रंथ आहे की हिंदू धर्मामध्ये तिला आई म्हटलं जातं. तुमच्या आमच्या उद्धाराकरिता तुमच्या आमच्या कल्याणाकरिता श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. पण ती अध्ययन करण्याचा अधिकार काही विशिष्ट जातीला होता, सामान्यांना तो अधिकार नव्हता. आमचा धर्मग्रंथ असताना तिचं अध्ययन करण्याचा अधिकार नव्हता. जुनी लोक सांगतात महाराज त्याचे श्लोक आमच्या कानावरती जरी पडले तर आमच्या कानामध्ये शिसं भरलं जायचं. हे ज्ञान होतं ते सामान्यासाठी होतं पण त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हतं. म्हणून देवानं अवतार घेतला आळंदीमध्ये आणि पहा ज्ञानोबारायानं तुमच्या आमच्यावरती उपकार केले आणि ज्ञानेश्वरीसारखा पवित्र ग्रंथ तुमच्या आमच्या पदरामध्ये तुमच्या आमच्या उद्धाराकरिता दिला. भगवद्गीता सोप्या भाषेमध्ये करून या सामान्य या लोकांच्या विरोधामध्ये जाऊन पहा आळंदीकरांनी खूप विरोध केला. पंडितांनी माऊलींना विरोध केला. का? हे ज्ञान सामान्यापर्यंत जात होतं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मचे गेले. का त्रास दिला माऊलींना? त्रास देण्याचं एकमेव कारण होतं की हे ज्ञान सामान्यांपर्यंत जाते म्हणून त्रास त्यांनाच होतो जे चांगलं करत आहे. समाजाची रीत आहे महाराज, जो चांगलं करतो त्याला नक्कीच त्रास होतो आणि जो वाईट करत असेल त्याच्या पाठीमागं 10-5 जण लगेच उभा राहतात. म्हणून आपल्याला जर वाटत असेल आपल्याला त्रास होतोय तर आपण समजा आपण कुठंतरी थोडं तरी आपण चांगलं करतोय. या समाजाने माऊलींना त्रास दिला. कशासाठी दिला? तर हे ज्ञान सामान्यांपर्यंत पोहोचत होतं आणि माऊलींची एकमेव अपेक्षा होती हे ज्ञान प्रत्येक जीवाला झालं पाहिजे ही अपेक्षा माऊलींची होती. म्हणून आज माऊलींचा 727वा समाधी सोहळा त्या थाटामाटामध्ये साजरा होतोय. आपले वर्ष श्राद्ध घालत नाहीत महाराज. गुत्ते कीर्तन घ्यावे लागतात. टाळकऱ्यासहित विना पेटी सगळं घेऊन आम्हाला कीर्तनाला जावं लागतं. वर्ष श्राद्धाची मुले गातले रडाया नाही आसवानी माया. ही आमची परिस्थिती आहे. काही दिवसांनी सांगतील महाराज ऐकायला पण तुमचीच माणसं घेऊन या. असे दिवस आहेत. याचं कारण जर काय असेल तर आपलं जगणं हे स्वतःसाठी असतं आणि संतांचं जगणं हे सामान्यांसाठी असतं, इतरांसाठी असतं. म्हणून माऊलींचा समाधी सोहळा होतो. पहा हे ज्ञान भेटावं. प्रत्येक संतांची एकच अपेक्षा सामान्य जीवाला त्याच्या अस्तित्वाची जाणीव व्हावी. म्हणून संतांचं वाङ्मय हे तुम्हा मला समजेल या भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये. अभंगाची सुरुवात जर पाहिली तर अभंगाची सुरुवात बर्वे या शब्दाने. बर्वे म्हणजे काय? आजचं कीर्तन फक्त मी नाही बोलणार, तुम्ही पण बोलत चला. हा, बर्वे म्हणजे काय? मराठी आहे महाराज.
पण दुर्भाग्य महाराष्ट्रातल्या मातीतल्या लोकांचं आहे की महाराष्ट्रातल्या लोकांना संतांची मराठी कळत नाही, मेहुणीची लगेच कळते. विठ्ठल विठ्ठल बर्वे. बर्वे म्हणजे काय? बरं झालं. पहा बरं का, आजचं कीर्तन डोक्यावरून जाण्यासारखं नाही, तुम्हाला समजेल असं सांगेल. बर्वे म्हणजे काय? बरं झालं. बरं झालं कधी म्हणतो? कधी म्हणतो? कधी म्हणतो आपण बरं झालं? आपल्या घरात मोठं नुकसान झालं काय म्हणतो आपण? बरं झालं. बरोबर ना? आपण एखादी इच्छा जर मनामध्ये इच्छा असेल आणि ती पूर्ण झाली की आपण म्हणतो बरं झालं. विहीर खांदायला चालू केली आणि पाणी लागलं की आपण काय म्हणतो? बरं झालं पाणी लागलं. नाहीतर फुकट गेले असते पैसे, नाही का एवढे. एखादी इच्छा, पोराचं लग्न जमत नाही, घरामध्ये भरपूर पैसा आहे, मोठा बंगला आहे, 4 व्हीलर 2-4 गाड्या, JCB आहे, ट्रॅक्टर आहे, काहीच कमी नाही महाराज. 5-25 एकर ऊस आहे, एकुलता एक पोरगा आहे, पोराचं लग्नच जमत नाही. पोरगा त्या क्वालिटीचा नाही. गणपती असू द्या, शिवजयंती असू द्या, काही असू द्या, गावात DJ वाजला की पोरगा हजीर. पोराचं तोंड कधी बंद नाही, सतत ते पुढ्या चालू असतात. या क्वालिटीचा पोरगा, पैसा जरी भरपूर असला तरी पोरगी कोण देणार महाराज? आणि पोरीच्या बापांना विनंती आहे, पोरगा नाही पैसे कमवू द्या, पण पोराच्या गळ्यामध्ये जर माळ असेल ना, बिंदास्त तुमची पोरगी द्या. कारण की त्या माळेमध्ये एवढी ताकद आहे, ते पोरगा त्या पोरीला उपाशी तर मरू देणार नाही, पण कसलंच दुःख देणार नाही. महाराज, श्रीमंतांच्या पोरांना पोरगी देणारे आज पश्चाताप करतायत. 25व्या वर्षी पोरगी विधवा झालेली आहे. का? पोरगा दारू पिऊन कुठंतरी ॲक्सिडेंटने तरी गेलेला असतो, नाहीतर लिव्हर फुटून तरी गेलेला असतो. देताना श्रीमंती पाहून दिली. पोरगा देताना श्रीमंती पाहून देऊ नका, त्याचे संस्कार पाहून द्या. विठ्ठल विठ्ठल. पोराचा बाप म्हटला, महाराज एवढं सगळं आहे पण पोराचं लग्न जमत नाही. आणि गावामध्ये कीर्तन होतं, चहा प्यायला त्यांच्या घरी गेलो महाराज. मग त्यांनी सांगितलं, म्हटले जर पोराचं लग्न जमवलं ना तुम्ही महाराज, आमच्या गावचा काला तुम्हालाच. आम्हाला पण तेवढंच पाहिजे. म्हटलं चला, लग्न जमवल्यावर जर काला भेटत असेल तर काय हरकत आहे, नाही का भैरव महाराज. बघितली महाराज पोरगी मी, का तर काला पाहिजे होता महाराज. पोरगी बघितली आणि पोरीच्या बापाला सांगितलं, हे बघा सगळं काही व्यवस्थित आहे. मग पोरीच्या बापाला सगळं पसंत पडलं. पार्टी मोठी होती ती. पोरीच्या बापाला भीती, आता हे हुंडा किती मागतील. आणि पोराच्या बापाला भीती, होय म्हणतंय का नाही. आजपर्यंत जे 10-12 तर लग्न असेच मोडलेले होते. गावातून फोन जायचे, लग्न जमलं की 2-4 दिवसात. कितीकडून पाहुण्याचा फोन यायचा, पोरीला शिकवायचंय. कारण हेच असतात महाराज. मग समजून जायचं की आपलं स्थळ काय पसंत नाही. म्हणून पोरांनी एकतर शिक्षण भरपूर केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचे संस्कार पोरांना योग्य द्या. ही वेळ आपल्यावरती येणार नाही. आमचं झालंय त्याच्यामुळं हे बोलायला हरकत आम्हाला नाही काही. नसतं झालं तर हे बोलायची हिंमतच नव्हती ना. मग पहा, ते बैठक बसली आणि बैठकीमध्ये पोरीचा बाप ही काळजीत आणि पोराचा बाप पण काळजीमध्ये. पोरीच्या बापानं बोलून घेतलं, महाराज किती मागतील काय. मग मी म्हटलं बघतो मी काय यांचा विचारते. मला माहिती होतं पोराचा बाप काय मांडला होता, मी लग्न लावून देतो, वरनं त्यांना 2-3 लाख रुपये द्यावा देतो. बरेच जण देतात महाराज, पद्धतच निघाली त्याला. मग पोराचा बाप म्हटला, महाराज असं झालंय, आजपर्यंत तुम्हाला सांगितलं नाही. मला 10-12 वेळेस लग्न जमलं मोडलंय म्हणले आत्तापर्यंत. माझी अशी इच्छा आहे की पोराचं लग्न जर जमलं ना, आजच्या आज सुपारी फोडान लगेच या महिन्यातच उरकून टाकू. आपल्याला काही त्यांचा रुपया नको. पोरीच्या बापाकडे गेलो, पोरीच्या बापाला म्हटलं त्यांची काय अपेक्षा नाही पैशाची. बरं झालं महाराज, मग काय करा, त्यांना पसंत आहे ना, मग आजच्या आजच उरकून टाका. कोण म्हणतंय? पोरीचा बाप. पोराच्या बापाची इच्छा काय, ह्या महिन्यात उरकून टाकायची. पोराच्या बापाला सांगितलं, म्हटलं ते तर म्हणते आजच उरकायचं.
पोराच्या बापाने पायच धरले महाराज. बरं झालं बरं झालं. का 2-4 महिन्यांनी 2-4 दिवसांनी जर लग्न असतं तर गावातून फोन गेला असता आणि परत लग्न मोडलं असतं. ते म्हणतात ना आजच्या आजच. त्यांचं म्हणणं आहे म्हणल्यावर तर बरं झालं. इच्छा होती काय पोराचं लग्न जमावं म्हणून बरं झालं. आणि आजची आज होते म्हणून डबल बरं झालं. आनंद द्विगुणित झाला नाही का. सामान्य पोराचं लग्न जमावायची इच्छा जर मनामध्ये आली आणि ती पूर्ण झाली तर इतका आनंद होतो. मग निळोबारायांची कोणती इच्छा असेल की ती पूर्ण झाली. निळोबारांना इतका द्विगुणित आनंद झाला की बरं झालं म्हणतायत. कोणती इच्छा असेल की ती पूर्ण झाली. आपण विचार करण्यात अर्थच नाही. महाराजांना विचारूया अभंगाचं प्रथम चरण. बरवे झाले बरवे झाले बरवे झाले बरवे झाले. वा महाराज. निळोबाराय सांगतात आत्माराम हृदयी आले ही इच्छा पूर्ण झाली म्हणून बरवे झाले बरवे. इच्छा काय होती. आत्माराम हृदयी यावे ही इच्छा निळोबारायांची होती आणि ती पूर्ण झाली म्हणून बरवे झाले बरवे झाले. विचार जर केला तर आत्माराम हृदयी यावे अशी जर इच्छा असेल तर अगोदर नव्हते असं मानावं लागेल. आणि अगोदर जर आत्मा नसेल तर माणूस जिवंत राहील का. कुठंतरी हे चुकीचं असल्यासारखं वाटतं नाही का.
पण संत बोलताना कधी चुकीचा संतांचा शब्द हा चुकीचा होत नाही. आणि एखादा शब्द जरी चुकीचा गेला तरी तो देवाला खरं करावं लागतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे नाही का, माऊली ज्यावेळेस पाहते सच्चिदानंद बाबा, सच्चिदानंद बाबांच्या पत्नीला आशीर्वाद दिला माऊलींनी, सौभाग्यवती भव. आणि त्यावेळेस त्या मातेनं माऊलींचे पाय धरले आणि सांगितलं, महाराज तुम्ही मला आशीर्वाद दिलाय, सौभाग्यवती भव, हे खरे, पण या चितेवरती जो झोपलेला आहे, या सरणावरती जो झोपलेला आहे तो माझा पती आहे. आणि त्यावेळेस माऊलींनी मेलेलं माणूस जिवंत उठवून सच्चिदानंद बाबा गेलेले असताना जिवंत केलं. आणि काय केलं तर ज्ञानेश्वरीसारखा पवित्र ग्रंथ लिहून घेतला. म्हणजे संतांच्या मुखातून एखादा शब्द चुकीचा जरी गेला तरी ते खरं करण्याचं सामर्थ्य हे देवामध्ये असतं आणि देवाला तो खरा करावा लागतो. ज्ञोबरायांचं खोटं नाही महाराज, त्यांची इच्छा होती की आत्माराम हृदयी यावे, ही इच्छा आहे. पण गंमत अशी झालेली आहे की आत्माराम हे हृदयामध्ये आहेत, पण त्याचा विसर पडलेला का तर अज्ञान, त्याच्यावरती पडळ आलं, अज्ञान आलं, त्याच्यामुळं त्याचा आम्हाला विसर पडला. जसा आम्हाला पडला तसं त्यांना सुद्धा पडला होता. एक छोटंसं उदाहरण सांगून पुढं चालन, प्रॅक्टिकली करू. इथं चष्म्यावाले भरपूर आहेत म्हणून म्हटलं आता चला प्रॅक्टिकलच तुम्हाला सांगावं. ज्यांनी ज्यांनी चष्मा घातलाय त्यांनी माझ्याकडे बघा बरं. हा, आता चष्म्यावाले जेवढे त्यांनी डोळे झाका ना बाबा, डोळे उघडा. ज्यावेळेस तुम्ही डोळे झाकून डोळे उघडले त्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा कोण दिसलं? कोण दिसलं बाबा? सांगा ना. बुवा दिसला, टाळकरी, पखवाजा, कोणते दिसलं असेल ना? नाही तर पाठीमागचा बॅनर दिसला असेल. कोण दिसलं? बुवा दिसला. हे आपलं उत्तर आहे. पण हे उत्तर चुकीचं आहे. ज्यावेळेस डोळे झाकून डोळे उघडले ना त्यावेळेस आपल्या चष्म्याची काच दिसली आणि नंतर बुवा दिसला. पण गंमत आमची अशी झाली, ती सतत आमच्या जवळ असल्यामुळं तिचा विसर आम्हाला पडला. तसं भगवंत आमच्या सतत जवळ आहे, हृदयस्थ आहे परमात्मा. तो सतत जवळ असल्यामुळे चाले हे शरीर कोणाची सत्य आम्ही म्हणतो महाराज. त्या भगवंताशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. तो सतत आमच्या जवळ आहे, तो चालवतो, तोच बोलवतो. पण तो सतत जवळ असल्यामुळं त्याचा आम्हाला विसर पडला. तसा विसर ज्ञोबरांना सुद्धा पडला होता. आणि ज्यावेळेस तो विसर नाहीसा झाला, अस्तित्वाची जाणीव ही ज्ञोबरांना झाली, त्यावेळेस ज्ञोबराय म्हणतात की आत्माराम हृदयी आले, ही जाणीव ज्ञोबरांना झाली. आपल्याला सुद्धा आपल्या देवाचा विसर पडलेला आहे, आत्मारामाचा ओळख आपण विसरलोय नाही का. यासाठी नामदेव महाराज सुद्धा म्हणतात, याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार सुगम बघू नका. मग तो आत्माराम आहे, तो आत्मा आहे, तो परमात्मा आहे. हरिपाठामध्ये म्हणतो आपण एक हरी आत्मा जीव शिव सम, हे म्हणतो आम्ही. पण त्याची जाणीव आम्हाला झाली का? अस्तित्वाची आमच्या जाणीव आम्हाला झाली नाही, स्वस्वरूपाची ओळख आम्हाला झालेली नाही. म्हणून आम्हाला त्या भगवंत आमच्या जवळ असताना भगवंत आम्ही शोधतो बाहेर. त्याचं कारण त्याची जाणीव आम्हाला झालेली नाही. आणि अशी जाणीव ज्ञोबरांना झाली. मग आपल्याला जर वाटत असेल ती जाणीव आपल्याला सुद्धा व्हावी, आपल्या सुद्धा हृदयामध्ये आत्माराम यावे असं जर वाटत असेल तरी त्याची साधना कशी, ते येण्याचा नाही का मार्ग कोणता, हे जाणून घ्यायचं असेल तर महाराजांना विचारूया अभंगाच्या दुसऱ्या चरणात. सद्गुरूंनी कृपा केली, सद्गुरूंनी कृपा केली, सद्गुरूंनी कृपा सद्गुरूंनी कृपा केली, 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 सद्गुरूंनी कृपा केली. निज वस्तू पैदा दिली, निज वस्तू पैदा दिली, सद्गुरूंनी कृपा केली, सद्गुरूंनी कृपा केली.
साधना सांगतायत सद्गुरूंनी कृपा केली निज वस्तू पैदाविली म्हणून बर्वे झाले का आत्माराम हृदयी आले. येण्याचं कारण काय तर सद्गुरूंनी कृपा केली. जर तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची स्वस्वरूपाची जाणीव करायची असेल तर तुमच्या जीवनामध्ये तुमच्यावरती सद्गुरूंची कृपा ही अत्यंत महत्त्वाची आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं सद्गुरूंची कृपा कशाला म्हणायचं हे आम्हाला समजत नाही. संत कोणाला म्हणायचं, सद्गुरू कोणाला म्हणायचं हे समजत नाही. सद्गुरू त्याला म्हणावं सद्वस्तूची प्राप्ती करून देणारे सद्गुरू, ज्यांनी स्वतःच्या अंतःकरणातील भगवंत जाणला आणि इतरांना सांगत फिरतायत की देव घ्या देव घ्या. ज्यांनी स्वतःच्या हृदयातील देव ओळखला आणि इतरांच्या हृदयातील देव दाखवून देण्यासाठी फिरतात त्यांना सद्गुरू, त्यांना संत म्हणतात. आणि अशा संतांची, अशा सद्गुरूंची कृपा ज्यावेळेस जीवावरती होते त्यावेळेस जीवाला त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते. याला संत कृपा म्हणतात, याला सद्गुरू कृपा म्हणतात. पण आमची संत कृपा, सद्गुरू कृपा हे असते की महाराजांची माळ घातल्यापासून घरामध्ये पाळणा हलत नव्हता, पाळणा हलायला लागला. 5 एकर होती 25 झाली. पोराचं लग्न जमत नव्हतं, लग्न जमलं. याला आम्ही संत कृपा म्हणतो. गळ्यामध्ये माळ घातल्यापासून काय सांगावं महाराज, शेतामध्ये उत्पन्न निघाना. बरीच मंडळी अशी भेटतात, माळ घातल्यापासून शेतातलं उत्पन्न निघाना, घरात काही पैसा टिकाना, बायको नीट बोलाना. कधीपासून? माळ घातल्यापासून. आणि काही मंडळी भेटतात, महाराज माळ घातल्यापासून सगळं चांगलं झालं, लग्न जमत नव्हतं, बायको भेटली आणि साधी नाही भेटली, पगारावाली भेटली, नाही का, सरकारी नोकरीवाली बायको भेटली, अशी सांगणारी सुद्धा बरीच मंडळी. काही म्हणतात महाराज ज्यावेळेस परमार्थात आलो ना, दिंडीला चालल्यापासून महाराज इतकं आमच्या घरामध्ये चांगलं झालं, सगळं काही व्यवस्थित चालू आहे, संतांची कृपा झाली महाराज, बंगला झाला मोठा, गावामध्ये नाही असा बंगला झाला. मनात म्हणत असतो खरंय बाबा तुझं, का तर गावात गेलेलो असतो, नारळ घेईपर्यंत आम्हाला कोणाला पण खरंच म्हणावं लागतं. म्हटलं खरंय तुझं, पण मनात म्हटलं राजा तू सांगतो परमार्थाला लागल्यापासून तुझं सगळं चांगलं झालं, माझ्या तुकोबारांची सावकारकी होती, काय तुकोबारांची श्रीमंती होती, पण ज्यावेळेस परमार्थाला तुकोबाराय लागले त्यावेळेस तुकोबाराय म्हणतायत संसाराच्या नावे संसाराच्या नावे घालो मी अजून्य, 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 संसाराच्या संपत आलेला आता. संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. तुकोबाराय म्हणतात संसाराच्या नावे घालून या शून्य. कधीपासून? परमार्थाला लागल्यापासून. आणि आम्ही म्हणतो आमचा संसार लय जोरात चालू आहे परमार्थाला लागल्यापासून. महाराज ज्यावेळेस परमार्थामध्ये येतो ना, परमार्थ हा संसार चांगला व्हावा म्हणून परमार्थ करायचा नाही, आपला उद्धार व्हावा म्हणून परमार्थ करावा. हे आमच्याच लक्षात येत नाही, त्याच्यामुळं तुमचा काही याच्यात दोष नाही, नाही का. कारण की आमचा परमार्थ असतो संसार चांगला व्हावा, लवकरात लवकर 4 व्हीलर यावी म्हणून आमचा परमार्थ. त्याच्यामुळं तुम्हाला सांगण्यात काही अर्थ नाही महाराज. तर संतांची कृपा म्हणजे काय सांगेल तुम्हाला. जीवनामध्ये सद्गुरूंची कृपा किती महत्त्वाची असते. जीवनामध्ये शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती आणि गुरुप्रचिती हे खूप महत्त्वाची आहे. आणि आपण भाग्यवान आहे महाराज, आपली ही पवित्र भूमी आहे की आपल्या भूमीमध्ये महात्मे होऊन गेले. आपल्या भूमीमध्ये सद्गुरू शामनाथ महाराजांची या ठिकाणी समाधी आहे. संतांच्या कृपेखाली, संतांच्या छायेखाली राहणारी आपण माणसे.
पण आमची गंमत अशी झाली, आम्हाला संत कळाले नाही. आम्ही फक्त शामनाथ महाराजांना फोटोपुरते मानत असू, पण शामनाथ महाराज काय होते हे जाणून घेण्याचा कधी आम्ही प्रयत्न करत नाही. संत जाणून घेतले पाहिजे महाराज. संत मानू नका, संत जाणून घ्या. आणि जो जाणून परमार्थ करतो त्याला तुकोबाराय म्हणतात. तुका म्हणे जाणे ऐसे दुर्लभ ते शहाणे. त्याला शहाणं म्हणतात परमार्थातलं. पण आपण जाणून करत नाही. एका गावामध्ये एक महिला होती आणि तिच्या शेजारणीच्या नवऱ्यानं तिला 5 तोळ्याचं सोन्याचं गंठण केलं. आणि ज्यावेळेस 5 तोळ्याचं सोन्याचं गंठण ते गळ्यामध्ये घालून शेजारची बाई तिच्या घरामध्ये आली, त्यावेळेस तिला किती आनंद झाला असेल. बरोबर ना मावशी? शेजारणीच्या नवऱ्यानं जर तिला सोन्याचा डाग केला, किती आनंद होतो आपल्याला. महाराज आतून असा टेंबा पेटलेला असतो नाही का, वनवा. फक्त धूरच बाहेर यायचा राहिलेला असतो. पण आपण म्हणतो छान आहे, छान आहे, छान आहे. पण मनामध्ये देवाला प्रार्थना करत असतो, आज हिच्या घरावर डाका पडावा आणि हिचं 5 तोळ्याचा चोर आजची आज घेऊन जावा. तिनं ते पाहिलं आणि ते रुसून बसली, नवऱ्याकडे प्रार्थना केली. बघा तुमच्या मित्रानं त्याच्या बायकोला 5 तोळ्याचं सोन्याचं गंठण केलं. लग्न झाल्यापासून बघते गळ्यात साधा फुटका, गळ्यात साधा फुटका. हा मी ये म्हणून अनुभव आले अंगाले. अनुभव दांडगी अनुभव असणारी माणसं आहेत नाही का. तिनं सांगितलं मला काही नाही सांगायचं, मला आजची आज सोन्याचा डाग हवाय. त्यानं बायकोला सांगितलं, हे बघ बाई, त्याला 40,000 पगार आहे, मला 4,000 पगार आहे. काही सांगू नका, आज जर सोन्याचा डाग नाही आणला तर संध्याकाळी चूल पेटणार नाही. ती म्हटली आकाश महाराजांचा सप्ताह आहे, 2 टाइम खायला म्हणजे काय कमी नाही का. ते म्हणले सप्ताह झाल्यावर कुठे जाणार. ते म्हटले ते पण खरे, त्यापेक्षा मग आजच आणलेले काय हरकत नाही. त्याने मित्राकडून पैसे उसने घेतले आणि सांगितलं मला काही इतकं सोनं करता येणार नाही, पण माझ्या आईपतीनुसार तुला सोन्याची नथ करतो. ती म्हटली कधी पावत नाही बिचारा, पावलाय आज तर कशाला नाही म्हणायचं. तिने सांगितलं आणा. त्यानं बायकोला सोन्याची नथ आणली आणि बायकोने ती नथ नाकामध्ये घातली. मला सांग आजी, सोन्याची नथ नाकात घातल्यानंतर तुम्ही हरिपाठ घेतला असेल ना लगेच, का गावातल्या मंदिराला जाताना शेजारणीकडं नाही का, लगेच शेजारीन. सगळ्या गावात ती मावशी फिरत होती, नथ दाखवत होती, सर्वांना दाखवत होती. महिलांना सोनं किती केलं याच्यात चूक नसतं महाराज. 5 तोळ्याचं जरी सोन्याचा हार केला आणि गळ्यात घातला आणि कुणी जर विचारलं नाही ना केवढ्याचा आहे म्हणून, त्यांना आनंदच नाही महाराज. पण अर्ध्या तोळ्याचा असू द्या, सगळ्या गावाने विचारू द्या कधी आणलं कुणी केलं, तिला इतका आनंद भेटतो. 5 तोळ्याच्या वरचा आनंद तिला भेटतो. म्हणजे महिलांना सोनं घालण्यात आनंद नसून लोकांनी विचारण्यामध्ये जास्त आनंद आहे नाही का, लोकांना दाखवण्यामध्ये जास्त आनंद आहे. तसं तिला विचारलं एक जणीने, ते शेजारणीनं विचारलं कधी आणलं काय केलं, गप्पा चालू झाल्या. ते म्हटले आता आलीच तर बस, चहा करते, चहा पिऊन जा. पूर्वीचा काळ होता कपबशीमध्ये चहा होता, आता कपात बघावं लागतो आहे का नाही. ते माणसं पण त्या क्वालिटीची नाही राहिली महाराज. कप बशीमध्ये चहा आणला, कपातला चहा बशीमध्ये होतला आणि ती बशी ज्या वेळेस त्या मावशीनं तोंडाला लावली त्यावेळेस गंमत अशी झाली, नथीची बशीची लागली भांडणं महाराज. ती नथ बशीला जवळ येऊ देत नव्हती. चहा एवढ्याच्या ते भांडणामध्ये गार झाला. हिला आला नथीचा राग. तिने नाकातली नथ काढली आणि मंगळसूत्राला अडकवली, चहा पिली, गप्पा झाल्या आणि घरी आली बसली आणि बसल्यानंतर नाकाला हात लावला, नाकात नथ नाही. नथ हरवली, नथ हरवली, नथ हरवली. इकडं शोध तिकडं शोध, सगळीकडे शोधते, नथ सापडत नाही. नथ हरवली, नथ हरवली, अख्ख्या गावात ओरडते नथ हरवली म्हणून. सगळीकडे शोधते, या देवाला जा, त्या गावाला जा, जा तुळजापूर, जा येरमाळा, जा इकडं, जा तिकडं, नथ सापडत. जिथं नव्हती गेली तिथं सुद्धा गेली पण नथ सापडली नाही. शेवटी घरी आली, नाराज झालेली होती. नवऱ्यानं विचारलं झालं काय, नथ हरवली. नवरा हुशार होता, 2-4 कीर्तन ऐकले असतील.
म्हणून माणसांनी कीर्तन ऐकत चालला. ज्यावेळेस माणसं कीर्तन ऐकतील ना त्यावेळेस माणसं हुशार होतील. पण महाराष्ट्रात गंमत अशी झाली, माणसांपेक्षा महिला जास्त कीर्तनाला असतात, त्याच्यामुळे महिला हुशार आणि माणसं महादेवाच्या पुढचे झाले. पहा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला धन्यवाद मायबाप, तुम्ही देवळाली गावाने रेकॉर्डच तोडला. इथं पुरुष जास्त महिला कमी आहेत नाही का. नाही तर बऱ्याच ठिकाणी आकाश महाराज महिला जास्त असतात पुरुष कमी असतात. तसं तुमच्या गावातले पुरुष हुशार आहेत नाही का, कीर्तनाला येतात म्हणजे हुशार आहेत. म्हणून माणसं हुशार होण्याचं ठिकाण म्हणजेच कीर्तन आहे महाराज. आणि लोक कीर्तन ऐकत नाही म्हणून बैल झाले. कोणाचे ते मी सांगत नाही, ओळखून घ्या आता तुम्हीच. हा चला, मग तो नवरा हुशार होता, त्यानं सांगितलं ना हरवली ना, हरवू शोधून देतो मी. आणि नवऱ्यानं बायकोला पकडलं, हाताला धरलं आणि घरामध्ये नेलं. तिच्या बापानं लग्नामध्ये काय दिलं होतं, काय देतात की जो नवरदेव घेऊ शकत नाही, काय देतात, कपाट. आणि त्या कपाटाला भला मोठा आरसा होता. आणि त्या नवऱ्यानं बायकोला उभा केलं आणि सांगितलं, तुला जर तुझी नथ शोधायची असेल तर तुला या कपाटामध्ये पाहावं लागेल. आणि कपाटामध्ये पाहत असताना तू स्वतःला पहा, तुला तुझी हरवलेली नथ सापडेल. पहा, दृष्टांत गंमत म्हणून देत नाही, दृष्टांत सिद्धांत समजून देण्यासाठी दृष्टांत असतो. नवऱ्यानं सांगितलं, स्वतःला पहा, तुझी हरवलेली नथ तुला सापडेल. त्यावेळेस बायकोनं त्या कपाटामध्ये पाहिलं. काय पाहिलं, स्वतःला पाहिलं. परमार्थामध्ये जोपर्यंत आपण स्वतःला पाहत नाही तोपर्यंत आपल्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला होत नाही. दुर्भाग्य आमचं हे, परमार्थ करत असताना आम्ही स्वतःला न पाहता इतरांना पाहतो. कोण स्वरात न जाते, कोणाचा टाळ चुकतोय, महाराज काही चुकीचं सांगतोय का, महाराजाचं धोतर काठाचं आहे का, नसेल तर ह्याची पत नाही का, असेल तर काठाचंच का घातलं, सगळं चांगलं असलं तर महाराजाची डिरीच नाही, महाराज वाळलेलाच कसा. याच्यावर कीर्तनामध्ये हेच म्हणत असतो महाराज, आपण स्वतःला पाहत नाही. सगळं चांगलं असलं तर महाराजाची गाडी कोणती, गाडीचा कलरच असला का. अरे तुला करायचंय काय बाकीचं, 2 तास तू कीर्तनाचा अभंगाचा भावार्थ समजून घे ना. परमार्थ याच्यासाठी असतो मायबाप, परमार्थ स्वतःला ओळखण्यासाठी, स्वतःचं परीक्षण करण्यासाठी असतो. मग त्या बायकोनं पाहायला सुरुवात केलं. त्या बाईनं त्या आरशामध्ये पाहिलं, स्वतःला पाहिलं आणि तिची नथ तिला सापडली. मला सांगा दादा, नथ हरवली होती का? नथ तुझ आहे तुझ पाशी, तुझ आहे तुझ पाशी, तुझ आहे तुझ पाशी, परी तू जागा चुकलाशी. नथ हरवली नव्हती, नथ तिच्या जवळ होती, पण हरवल्याचा तिला भास झाला. जसं नियोबारांचा भास झाला होता की आत्माराम माझ्याजवळ नाहीत, हा नियोबारांना भास झाला, तसा तुम्हा आम्हाला सुद्धा झाला. भगवंत जवळ असताना आम्ही शोधतोय बाहेर, हा भास तुम्हाला आम्हाला सुद्धा झाला. पहा, नथ हरवल्याचा भास तिला झाला, पण शोधून दिली कोणी? नवऱ्यानं. दाखवून दिलं काय? कपाट.
सांगू तुम्हाला, जीवनामध्ये आपली नथ हरवली म्हणजे काय? नथ म्हणजे भगवंत. भगवंत आमच्या जवळ आहे, पण आम्ही शोधतोय त्याला बाहेर. तुम्हाला जर भगवंत प्राप्त करायचं असेल तर मायबाप विचारा, संतांना विचारा. आणि ज्यावेळेस तुम्ही संतांना विचाराल त्यावेळेस संत तुम्हाला कपाट म्हणजे ज्ञानेश्वरी, भागवत, संतांचं वाङ्मय आमच्या बापाचं कपाट आहे. आणि संत आम्हाला शोधायला सांगतील, शास्त्र प्रचिती म्हणजे शास्त्राचं अध्ययन करायला सांगतील. आणि ज्यावेळेस शास्त्राचं अध्ययन करत असताना आम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे, म्हणजे स्वतःला पाहिलं पाहिजे. ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणारायांची कृपा. ही निरोबारायांवरती झाली, म्हणून निरोबाराय म्हणतात सद्गुरूंनी कृपा केली. काय केली कृपा? कृपा म्हणजे काय? तर निज वस्तू पैदाविली, निज वस्तूची प्राप्ती करून दिली. निज वस्तू म्हणजे काय? माऊली एका भंगामध्ये म्हणतायत, अमोली करत न जोडिले रे तुझ, का रे ब्रह्मबीज न ओळख. आपल्यामध्ये असणारा परमात्मा, आपला असणारा आत्मा, त्याला निज वस्तू म्हटलेले. जसं पृथ्वीमध्ये पाणी तयार आहे, पृथ्वीमध्ये पाणी आहे, पण ते शोधायचं असेल तर मायबाप जरी जमीन आपली असली तरी सुद्धा आपल्याला पाणी सांगता येणार नाही. जर पाणी पाहायचं असेल तर पायाळू शोधावं लागेल. आणि पायाळूनं सांगितल्यानंतर त्या ठिकाणी आपण त्या पाण्यावरती आलेलं आवरण बाजूला करतो आणि त्या ठिकाणी विहीर बोर घेतो. बरोबर का? पृथ्वीने दाणे भरली आहे, परी पायाळू विन प्राप्ती नोही. तैसा आत्मा हा स्वयंसिद्ध आहे, गुरुकृपे नाही त्याची प्राप्ती. तसं आत्मा हा स्वयंसिद्ध आहे, पण सद्गुरूंच्या कृपेशिवाय त्याची ओळख होऊ शकत नाही. म्हणून जीवनामध्ये संतांची कृपा खूप महत्त्वाची आहे, सद्गुरूंची कृपा खूप महत्त्वाची आहे. पहा, गंमत आमची अशी झाली आहे, निज वस्तू तो आत्मा आमच्या जवळ आहे, परमात्मा आमच्या जवळ आहे, पण त्याच्यावरती आलेलं जे पडळ आहे, भ्रांतीचं जे पडळ आहे, त्याच्यामुळं आम्हाला दिसत नाही. आणि तो परमात्मा, ती वस्तू पाहण्यासाठी दृष्टी ही निखळ असावी लागते. पण आमच्या दृष्टीवरती, आमच्या डोळ्यावरती आलेलं जे पडळ आहे ते पडळ घालवावं लागेल. सांगू तुम्हाला, एक छोटासा मुलगा होता, आजीला म्हणतो, आजी मला दिसत नाही आजी, कालपर्यंत मला चांगलं दिसत होतं आजी, झोपेतून उठल्यापासून पाहतोय माझ्या डोळ्यासमोर धुरकट धुरकट दिसतंय, मला स्पष्ट दिसत नाही. रात्रीपर्यंत दिसत होतं ना, आता दिसत नाही. वयस्कर होती महाराज, आजी होती, तिनं पाहिलं काय झालं ते काही लक्षात येत नव्हतं. त्या पोराला दवाखान्यामध्ये नेलं, पोराच्या आईबापानं दवाखान्यामध्ये नेलं. डॉक्टरने सांगितलं याचं ऑपरेशन करावं लागेल आणि ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशनचा खर्च मोठा सांगितला, ऑपरेशन इथं होणार नाही, शहराच्या ठिकाणी न्यावं लागेल असं सांगितलं. आणि पोराला घरी घेऊन आले. 2-4 दिवसानं पोराच्या डोळ्याचं ऑपरेशन होणार होता. पैसा जमा करत होते आईबाप, पण ते म्हातारे सांगायची, अरे त्याला ऑपरेशनची गरज नाही रे, त्याच्या डोळ्यावरती पडळ आले, ऑपरेशनची गरज नाही, त्याला आपण आयुर्वेदिक औषध आहे, आपण घरगुती औषध करू. पण पोराचे आईबाप ऐकत नव्हते महाराज. आणि म्हाताऱ्या माणसाचं न ऐकण्याची पद्धत चालू झाली महाराज. महाराज, म्हाताऱ्या माणसांचं ऐकावं का? ते अनुभवी असतात. आणि ज्या घरामध्ये म्हातारी माणसं असतात ना, ते घर सुखी आणि समाधानी असतं. तुमचं घर किती जरी मोठं असलं आणि तुमच्या घरामध्ये जर तुमचे आई वडील नसतील तर तुमच्या घराला काडी चिरे किंमत नाही. मंदिरामध्ये जर देव नसेल तर त्या मंदिराला किंमत नाही. तसं घरामध्ये जर आई वडील नसतील तर त्या घराला किंमत नाही. म्हणून मायबाप, तुम्ही घर किती मोठं बांधलं याला किंमत नाही, तुमच्या घरामधले आईबाप सुखी आहेत का हे खूप महत्त्वाचं आहे. ज्या घरामध्ये आईबाप सुखी असतील ते घर कायम समाधानी असेल. त्या घरात पैसा कमी असू द्या पण ते घर समाधानी असेल. आणि ज्या घरामध्ये आईबाप नसतील ना, ते घर पैशाने भरलेलं असलं तरी समाधानाने ते रिकामं असतं. संसार चांगला होण्यासाठी आई वडिलांचा आशीर्वाद असावा आणि परमार्थ चांगल्या होण्यासाठी, फलद्रूप होण्यासाठी संतांचा आशीर्वाद असावा. जसं परमार्थामध्ये संत महत्वाचे, त्याच पद्धतीनं त्याच तोलामोलानं संसारामध्ये आई वडील महत्वाचे. चला, ती म्हातारी सांगत होती, रे नका त्याला दवाखान्यामध्ये नेऊ, फक्त एकदा माझं ऐका. मग चला म्हटले, म्हातारीची किरकिर रोजच चालू आहे ना,
मग काहीतरी आता ऐकूच, हिचं औषधच घेऊन बघू, असं तर त्याला दवाखान्यात न्यायचंय. आणि त्या म्हातारीनं सांगितलं, त्या पोराला जवळ घेतलं आणि म्हातारी घरामध्ये गेली. तुपाचा डबा होता, गावरान गाईचं तूप होतं, 10-5 वर्षाचं होतं. आणि त्या तुपाचा डबा त्या म्हातारीनं घेतला, टोपण उघडलं आणि त्या भरणीतलं तूप, त्या डब्यातलं तूप त्या म्हातारीनं बोटावरती घेतलं, पोराच्या डोळ्यामध्ये घातलं. आणि डोळ्यामध्ये घातलं, पोरानं डोळे झाकलेले होते. आणि आजीनं सांगितलं, डोळे उघड झाप कर, उघड झाप कर. 2-4 मिनिटानं तर पोरगं आजीला म्हणतं, आजी मला पहिल्यासारखं दिसायला लागलं, मला पहिल्यासारखं दिसायलं, मला धुरकट दिसत होतं ना ते आता मला दिसत नाही. आईबाप खुश झाले, सगळे खुश झाले. म्हातारीला विचारताय, काय झालं गाई, काय झालं होतं? त्यावेळेस आजी सांगते, अरे काही नाही रे, पडळ आलं होतं डोळ्यावर त्याच्या, आणि पडळ आल्यामुळं झालं काय, त्याला दिसत नव्हतं. म्हणून काय केलं आजीनं, तर ते गावरान गाईचं तूप त्याच्या डोळ्यामध्ये घातलं, त्याला अंजन म्हटलं. पहा, संत असंच करतात. आमच्या हृदयस्थ असणारा परमात्मा तो आम्हाला दिसत नाही का, तर आमच्या डोळ्यावरती आलेलं जे भ्रांतीचं पडळ आहे त्याच्यामुळं दिसत नाही. संत काय करतात, गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखविली निधन, गुरु सौभाग्य देऊन, साधु बोधनांदवी, गुरु घाली आंजन, गुरु घाली निधन, गुरु सौभाग्य देऊन, साधु बोधनांदवी. तर संत काय करतात, सद्गुरू काय करतात, गुरु घाली ज्ञानांजन, गुरु दाखवी निज धन, गुरु सौभाग्य देऊन, साधू बोध नांदवी. निज धन म्हणजे आपल्यामध्ये असणारा जो परमात्मा आहे त्याची ओळख करून देतात, त्याला संत म्हणतात. आणि संत ते निजधन दाखवतात कशाने, तर कृष्णांजन एक वेळा. हे कृष्णांजन संत हे ज्ञानाचं अंजन जीवाच्या डोळ्यामध्ये घालतात आणि त्यावेळेस जीवाला त्या निज वस्तूची प्राप्ती होते. नामदेव महाराज एका ठिकाणी म्हणतात, सद्गुरु नायकी पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज. सद्गुरूंनी काय केलं तर पूर्ण कृपा केली आणि निजवस्तू दाविली माझी मज. जीवनामध्ये संत इतके महत्वाचे. नामदेव महाराजांचा जो विचार केला, नामदेव महाराजांचा विचार करत असताना नामदेव महाराजांचा अधिकार सामान्य नव्हता. नामदेव महाराजांच्या हातानं देवानं जेवावं इतका अधिकार नामदेव महाराजांचा होता. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये ज्ञानदेवांनी चाल म्हणावी इतका अधिकार नामदेव महाराजांचा होता. तरी सुद्धा नामदेव महाराजांना कच्चं ठरवलं. याचं कारण जीवनामध्ये संत प्राप्त नव्हते, जीवनामध्ये सद्गुरूंची कृपा नव्हती. म्हणून नामदेव महाराजांना कच्चं ठरवण्यात आलं. आणि त्यावेळेस नामदेव महाराजांना स्वतः देवानं सांगावं, नामदेवा तुम्हाला जर माझी म्हणजे स्वतःची ओळख करायची असेल, तुम्हाला जर मला ओळखायचं असेल, तर तुम्हाला संतांना शरण जावं लागेल. त्यामुळं नामदेव महाराज औंढ्याला गेले आणि विसोबा खेचरांना शरण गेले. कोण होते विसोबा? ज्यांनी माऊलींच्या अन्नामध्ये माती कालवली असे असणारे विसोबा होते. संत कोणाला म्हणतात पहा, संत किती उदार असतात. ज्याने अन्नामध्ये माती कालवली त्यांना अधिकार काय दिला? अरे विचार केलं, मेलेला माणूस जो जिवंत करू शकतो, निर्जीव असणारी भिंत जे चालवू शकतात, ते एकाला मारायचं म्हटलं तर एका क्षणात ते भस्म करू शकले असते विसोबा काकांना. पण नाही केलं. काय केलं? नामदेव महाराजांचं गुरु करून ठेवलं. याला संत म्हणतात. इतके उपकार संतांचे आमच्यावरती येत मायबाप. असे असणारे विसोबा खेचर आणि विसोबांचा उपदेश, विसोबांचा कृपा ही नामदेव महाराजांवरती झाली. आणि नामदेव महाराज म्हणतात, सद्गुरू नायकी पूर्ण कृपा केली. की जसं नियोबारायाच म्हणतायत काय, तर सद्गुरूंनी कृपा केली आणि निज वस्तू पैदाविली. आणि ज्या वेळेस त्या वस्तूची प्राप्ती होते, भगवंताची प्राप्ती होते, त्यावेळेस नियोबाराय म्हणतात, त्या भगवंताची जर एकदा प्राप्ती झाली ना,
स्वस्वरूपाची जाणीव झाली तो जीव इतका आनंदी होतो. किती होतो अभंगाचं? आनंदी आनंद आनंद आनंदी आनंद 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 पाहे तिकडे गोविंद पाहे तिकडे गोविंद सद्गुरुनी कृपा केली सद्गुरुनी कृपा केली पाहे तिकडे तर निरुबराय सांगतात असा अनुभव आला आनंदी आनंद पाहे तिकडे हा गोविंद. सांगतायत निरुबराय काय झालं? आनंद झाला. का? ज्या भगवंताच्या भेटीसाठी आजपर्यंत मी परमार्थ केला, माझी धडपड होती की भगवंताची प्राप्ती व्हावी आणि तो भगवंत संतांनी ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. ही अनुभूती जगद्गुरु तुकोबरायांनी आणून दिली. माझ्यावरती कृपा झाली. काय झालं? भगवंताची प्राप्ती झाली. म्हणून मला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला की ते मी व्यक्त करू शकत नाही, इतका आनंद झाला. आणि अनुभूती आली काय? आणि ज्या वेळेस निरुबराय म्हणतात मी माझ्यातला परमात्मा ओळखला, त्यावेळेस मला अशी अनुभूती आली माझ्यात जो परमात्मा आहे तो या बाबांमध्ये, तो यांच्यामध्ये, या चराचरामध्ये भरलेला परमात्मा आहे. सगळीकडे हा गोविंद भरू नये, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. ही अनुभूती निरुबरांना आली. सर्वाभूती पाहे एक वासुदेव, ही अनुभूती निरुबरांना आली. कधी? जोपर्यंत स्वतःच्या हृदयातील परमात्मा आपण ओळखत नाही तोपर्यंत इतरातला कधीच कळत नाही. म्हणून आम्ही गावामध्ये यात्रा जोरात करतो. यात्रेला काय असतं ते आता सांगायची गरज नाही, नाही का? जर आम्हाला आमच्यातला देव कळाला असता तर बकऱ्यामधला सुद्धा देव नक्कीच कळला असता महाराज. कळत नाही याचं कारण की आम्ही आमच्यातला देव ओळखला नाही. आणि महाराज आनंद सत्पदते ब्रह्म चित्पदते माया आणि आनंद पदी जया म्हणते हरी. आनंद म्हणजेच भगवंत आहे महाराज. त्या आनंदालाच भगवंत म्हणतात. तो आनंद प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाची धडपड असते. प्रत्येकाचा परमार्थ हा आनंद प्राप्त करण्यासाठी असतो. महाराज सांगू तुम्हाला, आज जो हा सप्ताह चालू आहे ना, सप्ताहामध्ये जो सहभाग घेतो, अन्नदान करतोय, वर्गणी देतोय, देणगीदार आहेत, पंक्तीवाले असतील, त्यांना विचारा काय आनंद आहे. आजचे यजमान आहेत ना आपले दीपक शंकर वारेच ना, दीपक शंकर वीर भोयरे, विचारा यजमानांना. अरे बाहेर गेलेला जो पैसा असतो ना, तो गेलेला पैसा आणि आजचा हा पैसा, सत्कर्माला लागलेला जो पैसा आहे ना, त्या पैशानं होतं काय सांगू का? घरामध्ये बनवलेला स्वयंपाक असतो, आपल्या काय असतो? स्वयंपाक असतो. आणि तो स्वयंपाक, थोडासा स्वयंपाकातला भाग काढून आपण देवाला दाखवतो. तो असणारा स्वयंपाक देवाला दाखवल्यामुळं तो प्रसाद होतो. तशी आपली जी संपत्ती आहे, आपण कशी जरी कमवलेली असते, ती कुठून तरी चुकीच्या मार्गाने आलेली काहीतरी 1 रुपया तरी असतो. आणि चुकीच्या मार्गाने आलेला एखादा तरी रुपया आपल्याला खड्ड्यात घातल्याशिवाय राहत नाही. चुकीच्या मार्गाने आलेली लक्ष्मी ही चुकीच्या मार्गाने जाते. 1 रुपया जर चुकीच्या मार्गाने आला ना, लाख रुपयाचं नुकसान करून जातं महाराज. तुम्ही म्हणता कसं होतं? दवाखाना म्हणजे चुकीच्याच मार्गाने जाणे ना.
घरातली लक्ष्मी चुकीच्या मार्गाने जाणे, कोर्ट कचेरी चुकीच्या मार्गाने जाणारी लक्ष्मी आहे. आपल्याला जर वाटत नसेल आपली लक्ष्मी चुकीच्या मार्गाने जाऊ नये म्हणून आपल्या घरातलं धन न राहता प्रसाद जर बनवायचं असेल तर त्या धनाचा काही हिस्सा धर्माच्या कार्याला द्यावा. गावामध्ये सप्ताह चालू आहे, सप्ताहाला द्यावा. नाही जमत ना, जे देते त्यांना आडवं तरी येऊ नये. नाही तर बरीच मंडळी आमच्याकडं अशी आहे, महाराज वर्गणी द्या. ए कुठे चाललं इकडे, सप्त्याला वर्गणी किती द्यायला? 500. 500 कशाला द्यायचे? सगळे कीर्तन यजमानावर येतील, 500 कशाला लागतील? 100 रुपये दे अशी म्हणणारी मंडळी आहेत. चांगलं करता येत नाही महाराज, चांगलं नका करू, पण जे करतायत त्यांना आडवं नका ना जाऊ. तुम्हाला जर वाटतं ना तुमच्या घरातलं धन हे राहू नये, पहा तुम्हाला सर्वांना प्रमाण पाठ आहेत, माझ्यापेक्षा तुम्ही लय हुशार आहे. धन हे काळाचे, तुमचं आहे का? ते काळाचे. तुम्हाला जर वाटत असेल तुमचं धन काळाच्या हाती जाऊ नये, त्याचा प्रसाद व्हावा, तर तुमच्या धनाचा काही हिस्सा धर्मकार्याला सहकार्य करा, जसं आजच्या यजमानांनी केलं. पहा त्यांना धन्यवाद देतो. दीपक शंकर वीर असतील भोयऱ्याचे, त्यांना खूप खूप धन्यवाद की त्यांनी आपला पैसा, आजचे पंक्तीवाले सुद्धा त्यांनाही धन्यवाद की आपला पैसा त्यांनी सत्कर्माला लावला. म्हणून त्यांचं धन हे धन न राहता पुढच्या वर्षापर्यंत प्रसाद आहे. विठ्ठल विठ्ठल. चला, असा आनंद जीवनामध्ये जर प्राप्त करायचा असेल तर धर्मकार्याला सहकार्य केलं पाहिजे. आणि आनंद वाटतं की एवढ्या उत्साहाने आपण हा सप्ताह करत आहे. नक्कीच तुम्हालाही योग्य ते संत भेटलेले आहेत, पण तुमच्या जीवनामध्ये भगवंताची सुद्धा प्राप्ती होईल आणि तुम्हालाही जशी निरोबाऱ्यांना अनुभूती आली त्याचप्रमाणे अनुभूती येईल. काय? पाहे तिकडे हा गोविंद. अभंगाच्या 3 चरणाचा भावार्थ आपण पाहिला. सर्वांनी प्रेमानं भजन करा असा अट्टहास अजिबात कोणाला करणार नाही. कारण की मला महाराज ते पटत नाही की टाळी वाजवा सरळ बसा. नाही, एक तर तुम्ही आले हे आमच्यावरती खूप मोठे उपकार आहेत महाराज. 2 तास तुम्ही मालिका सोडून आमच्या समोर बसताय, याच्यापेक्षा दुसरं मोठं आमच्यासाठी दुसरं काहीच नाही. 2 तास महाराज मालिका सोडून आपल्या समोर आपल्याला ऐकतायत म्हणजे नाही का, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. म्हणून ज्यांची इच्छा आहे त्यांनी खूप प्रेमाने भजन करा. विठोबार कुमारी, विठोबार बरवे झाले आत्माराम हृदय आले. सद्गुरूंनी कृपा केली, निज वस्तू पैदाविली. आनंदे आनंद पाहे तिकडे हा गोविंद. सद्गुरूंनी कृपा केली, निज वस्तू पैदाविली. ज्यावेळेस सद्गुरूंची कृपा होते त्यावेळेस जीवाला येणारी अनुभूती निरोबारांनी सांगितली. आणि निरोबाराय म्हणतात, आता मी ज्याच्यासाठी जन्माला आलो हे मला उमगलं की माझं जन्माला आल्यानंतर काय काम होतं ते काम आता माझं पूर्ण झालेलं आहे. मी आता निष्काम झालो. अभंगाचा शेवट.
निज वस्तु पैदा विदे परिपूर्ण आत्माराम. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्याच्यासाठी माझा जन्म झाला, जन्म झाल्यानंतर हा नरदेह भेटला, तो नरदेहामध्ये आल्यानंतर नरदेहाचं काम म्हणजे निजवस्तूची प्राप्ती, भगवंताची ओळख, आणि ती ओळख मला झाली. आता हा ज्ञानोबाराय हा आता ज्ञानोबा नसून हा आता परिपूर्ण असणारा आत्माराम झाला.
असा हा अभंगाचा भावार्थ झाला का सद्गुरूंनी कृपा केली निज वस्तू पैदाविली. म्हणून आता निरोबाराय हे आता निरोबाराय नावानं शिल्लक नाहीत, ते आता भगवंत स्वरूप झाले. म्हणून जीवानं आपलं अस्तित्वाची ओळख होण्यासाठी संतांची कृपा खूप महत्त्वाची. अशा महात्म्यांच्या या पावनभूमीमध्ये असणारी आपण माणसे, ज्यांच्यामुळं ही सेवा करण्याची संधी प्राप्त झाली, आजचे यजमान त्यांना खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर महाराज सांगू तुम्हाला, गावामध्ये परिसराचं जर कार्य करायचं असेल, धर्माचा कार्य जर करायचं असेल, तर एखादा महात्मा जन्माला येतो, त्या महात्मा अवतीर्ण होतो आणि त्यावेळेस तो परिसर सुधारतो. तसं आपल्या गावाचं सुद्धा जर आपल्याला वाटत असेल, अगोदरच भरपूर पारमार्थिक गाव आहे, पण अजून वाटत असेल चांगल्या पंक्ती मेजवानी भोजनाच्या नाही बरं का, श्रवणाच्या आपल्याला भेटाव्या, तर महाराज काही हरकत नाही. मूर्ती लहान पण कीर्तिमान. बरीच लोक महाराज पहा, मुक्ताईचं वय जर पाहिलं तर लोक वयाकडे जायचे, पण जे पंडित समजत होते ना स्वतःला, नमुन्यावारी गेले महाराज, नमुन्यावारी. ज्यांना मुक्ताई समजली नाही नमुन्यावारी गेले, शरण नाही गेले मुक्ताईला. लहान पोरगी म्हणले तिचं काय ऐकायचं. चांगदेव 1400 वर्ष जगलेला होता, शहाणा झाला आणि मुक्ताईला शरण गेला. खूप मोठी क्रांती घडली. मायबाप शरण जा असं म्हणत नाही, हात जोडून विनंती आहे. तुम्ही म्हणता की आकाश महाराजांना शरण जा म्हणतात, शरण नका जाऊ, फक्त त्यांच्या पाठीशी उभा राहा. याच्यापेक्षा भव्य दिव्य असा सप्ताह उभा राहील नाही का आपल्या गावामध्ये. गावाचं नाव परमार्थाच्या बाबतीत पंचक्रोशीत आत्ताच झाले, पण जिल्ह्यामध्ये नाव होईल महाराज. पाठीमागं उभारलं पाहिजे महाराज. काही हरकत नाही, लहान असू द्या, आपला मुलगा समजून उभा राहा, आपला भाऊ समजून उभा राहा. काय हरकत आहे महाराज, तुम्ही सांगा ना आनंदाने. ते आकाश महाराज आहेत ना, आमचे भाऊ आहेत, आनंदाने सांगू महाराज. हे शिकण्यासाठी, हे शिकवण घेण्यासाठी रामायण शिका महाराज. ऐका, आपण रामायणातली मंडळी आहेत. चला याच्या पुढे एक सर्वांना सूचना आहे की येत्या 22 जानेवारीला प्रभू श्रीरामचंद्रांची अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. 500 वर्षापासून रामाचं मंदिर त्या तीर्थक्षेत्रामध्ये नव्हतं, आज ते मंदिर झालेलं आहे आणि देवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना ही 22 जानेवारीला होणार आहे. ज्यांना शक्य ते जातील, पण आपण आपल्या गावामध्ये आनंदोत्सव साजरा करायचा आहे. आपापल्या पद्धतीने घरामध्ये गोडाधोडाचं करा, किंवा गावातून जमलं तर रामदिंडी काढा, किंवा गावामध्ये भजन कीर्तन प्रवचन ह्या माध्यमातून सर्वांनी त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करा. आजच्या कीर्तनाचे यजमान असतील त्यांना धन्यवाद, आजचे पंक्तीदार असतील त्यांना धन्यवाद, देणगीदारांना धन्यवाद, सर्वांना धन्यवाद. जे काही तन मन धनाने सहकार्य करतील त्यांनाही धन्यवाद. आडवे येणार असतील त्यांनाही धन्यवाद, कारण की एखादा आडवा असल्याशिवाय परमार्थ होत नाही महाराज. त्यांनाही धन्यवाद. इथं नसतील मला गॅरंटी आहे, कारण की ही भूमी शामनाथ महाराजांची आहे, इथं अशी माणसं असू शकत नाही. चला, माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोचवण्याचं काम केलं, आपल्या परिसरातील सिस्टीममध्ये ज्यांचं नाव आहे, आमच्या पालकर भाऊंची सिस्टीमचं नाव गुरुकृपा, आणि आपल्या गावामध्ये सद्गुरूंची कृपा आणि त्या कृपेमुळे असणारा सप्ताह अभंग पण गुरुकृपा नाही का. आणि माझा आवाज, कीर्तनाची शूटिंग, आपल्या गायकांचं सुंदर गायन, महाराजांचं सुंदर असं पखवाज वादन संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत जे पोचवतायत, त्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे पहा, आनंद कीर्तनाचा. आनंद कीर्तनाचा. आज सगळं पार नाही का. त्याचबरोबर पुण्यवाणी, हे 2 चॅनल हे शूटिंग करून प्रसारण करतायत, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी हे दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यांचे व्ह्यूज वाढवा. पाहत चला कार्यक्रम. घरी बसल्यानंतर टी व्ही पाहण्यापेक्षा मोबाईल पहा, मोबाईलवरती कीर्तनं पहा. चला, सर्वांना खूप धन्यवाद. माझा अधिकार नव्हता महाराज, या ठिकाणी जर उभा राहिलो ना, माझा अधिकार नाही. माझ्यापेक्षा सगळे ज्ञानाने वयाने सगळ्याच बाबतीमध्ये सर्वच जण माझ्यापेक्षा मोठे आहेत महाराज, पण यांचा मोठेपणा की त्यांनी मला इथं उभा केलं, हे यांचा मोठेपणा. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. झालेली सेवा तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी, सोमनाथ महाराजांच्या चरणी, दास महाराजांच्या चरणी अर्पण करतो. माऊलींच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.